श्रावण महिना चालू आहे आणि या महिन्यामध्ये बेलाला विशेष करून महत्त्व आहे. तर बेलाचं हे जे झाड आहे हे संपूर्ण उपयोगी आहे. म्हणजेच बेलाची पानं, बेलाचं मूळ, बेलाचं कच्चं फळ, बेलाचं पिकलेलं फळ अशा सगळ्यांचा औषधांमध्ये खूप छान उपयोग झालेला दिसून येतो. तर हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये मी तुम्हाला बेलाचे जे पानं आहेत त्यांचा औषधीमध्ये कसा उपयोग केला जातो हे सांगणार आहे. तर बेलाची जी पानं आहेत ती ज्वरहर, वातहर आणि क्षोथहर सांगितलेली आहेत. म्हणजेच जर का ताप आला असेल तर ह्या बेलाच्या पानांचा रस घेतल्यानंतर ताप उतरायला मदत होते. कफहर सांगितलेला आहे, म्हणजेच कफ कमी करणारा असं हे बेलाच्या पानांचा स्वरस सांगितलेला आहे. त्याचबरोबर श्लेष्म निस्सारक आणि त्याचबरोबर आमशूलग्न म्हणजेच कुठल्याही प्रकारचं दुखणं जर का होत असेल तर तिथे सुद्धा ह्या बेलाच्या पानांचा उपयोग होतो. क्षोथहर सांगितलेला आहे, म्हणजे शरीरावरती कुठेही सूज आलेली असेल तर ह्या बेलाच्या पानांचा कल्क करून तो कल्क जर का त्या जागेवरती बांधला तर त्याच्याने ती म्हणजे सूज उतरायला मदत होते. त्याचबरोबर नेत्राभिषंदामध्ये सुद्धा ह्या बेलाच्या पानांचा वापर सांगितलेला आहे. नेत्राभिषंद म्हणजेच डोळे लाल होतात, डोळ्यामध्ये इन्फेक्शन होतं, अशा वेळेला बेलाच्या पानांचा स्वरस जो आहे तो उपयोगी होतो. किंवा डोळे जे आहेत त्याच्यावरती नेत्रपिंडी अशी एक संकल्पना आहे आयुर्वेदामध्ये. तर ही जी नेत्रपिंडी आहे तर त्याच्यामध्ये हा जो कल्क आहे हा डोळ्यांवर ठेवला जातो आणि त्यामुळे सुद्धा हा नेत्राभिषंद कमी व्हायला मदत होते. तर अशा प्रकारे ह्या बेलाच्या पानांचा खूप छान उपयोग आहे. पुढचे जे आपले व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये बेलाच्या कच्च्या फळाचा, बेलाच्या पिकलेल्या फळाचा, बेलाच्या मुळाचा ह्या सगळ्या अंगांचा आपण वापर बघणार आहोत. त्यामुळे सगळे जे व्हिडिओ आहेत ते नक्की बघा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.